तुझ्याकडे ये. बाबांचं आणि तुझं मालिकेमधलं जे नातं दिसतंय आम्हाला ते कुठेतरी खटकतंय किंवा त्या दोघांचं पटत नाहीये असं दिसतंय. पुढे जाऊन ते बदलणार आहे असं काही? ते तर अजून मलाही माहिती नाही, कारण की मी काय पूर्ण संहिता नाही वाचलेली आहे. आणि पण येस, म्हणजे बाबांचं आणि त्याचं नातं थोडंसं काय म्हणतात त्याला, असं त्यांचं पटत नाहीये एकमेकांशी. काहीतरी कारण आहे त्यामागे, खूप महत्त्वाचं कारण आहे. आईचा त्याच्याशी भरपूर मोठा संबंध आहे. पण एक खरं आहे, एक एवढं मी सांगू शकतो की दीपचं त्याच्या बाबांवर, पुरुषोत्तम गायकवाडांवर खूप प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. तो त्यांना देव मानतो आणि अक्षरशः तो त्यांची पूजा करतो, इतकं त्याचं प्रेम आहे. पण बाबांना दीप अजिबात आवडत नाही, असं आत्तापर्यंतचं इक्वेशन आहे. ते का काय काय असेल काय नाही ते त्यासाठी तर तुम्हाला मालिका बघावी लागेल. पण हे जे नातं आहे, आजपर्यंत मी असं कुठलं नातं प्ले केलेलं नाहीये मालिकांमध्ये. आणि असं बऱ्याच जणांचं आहे, मला एवढं माहिती आहे की बाप मुलाचं नातं बरेच जण बोलत नाही, असे व्यक्त होत नाही. एक तर बाप व्यक्त होत नाही, नाही तर मुलगा व्यक्त होत नाही. पण काहीतरी असतं त्यांच्यातलं. ते दोघंही एकतर पुरुष आहेत आणि दोघंही आपले इमोशन्स सप्रेस करत असतात सतत. सो मला असं वाटतं ही जी केमिस्ट्री आहे ती प्ले करायला खरंच खूप मजा येते आणि इथून पुढे खूप मजा येईल, तुम्हाला बघायला पण खूप मजा येईल. पण याच दरम्यान मला तुझ्या बाबा आहे तुझे खऱ्या आयुष्यातले, त्यांच्याबद्दल तुला आता थोडंसं व्यक्त व्हायचंय, तर काय सांगशील बाबांबद्दल? बाबा, आय लव्ह यू. मस्त. आय जस्ट लव्ह यू. आय हॅव ऑलवेज लव्ड यू. आणि मी आता एक रिसेंटली एका ठिकाणी बघितलं की अरे तुम्ही आपल्या बाबांना आय लव्ह यू म्हणत नाही. सो येस, आय लव्ह यू. तुम्ही बघत असाल तर. भाऊ बहिणीचं नातं मालिकेमध्ये पाहायला मिळते. Yes. तुला या दरम्यान तुझ्या खऱ्या आयुष्यातल्या भाऊ बहिणींबद्दल काही व्यक्त व्हायचंय का? खरं तर आता हे सांगणं बरोबर नाही, पण माझा भाऊ नाही आहे आणि माझे आई बाबा पण नाही आहेत. बट ते असते तर त्यांना खूप भारी वाटलं असतं, एवढं तर कन्फर्म आहे. पण तेच मजा येते त्यांच्यासाठी, हे डेडिकेट आहे. आणि खरं तर मुद्दा इमोशनल गोष्टीचा हाच आहे की माझ्या आईचं नाव ज्योती आहे. सो ही कनेक्ट आहेत चांगला, की ज्योती हे कॅरेक्टर करायला मजा येते. सो सोबत आहोत एवढं तर कन्फर्म.